आज्ञाधारकपणा हा अचूक मार्गदर्शक असतो. ख्रिस्तात हे मशा प्रिय बंधू भगिनीनो, आजची तिन्ही वाचने आपल्याला आज्ञाधारकपणाविषयी एक महत्त्वाचा संदेश देत आहेत. अब्राहमाला परमेश्वराने आज्ञा केली की तुझा एकुलता एक पुत्र इसहाक त्याला घेऊन मोरिया देशात जा आणि तेथे माझ्यासाठी त्याचं होमार्पण कर. शब्द किती महत्त्वाचा आहे बघा. होमार्पण करायचं म्हणजे जो बळी दिला जाणार आहे त्याचे पहिल्या प्रथम तुकडे करायचे आणि ते तुकडे लाकडं जी ठेवलेली आहेत, वेदी रचलेली आहेत, त्याच्यावरती भाजून काढायची. त्यातून निघणारा जो धूर आहे त्याचा गंध परमेश्वरापर्यंत जातो. परमेश्वर प्रसन्न होऊन बळी देणाऱ्या माणसाला आशीर्वाद देतो. अशा प्रकारे इस्रायली लोकांमध्ये समज होती आणि म्हणूनच इसहाकाचं होमार्पण तुम्ही सहज विचार करा. एकुलता एक पुत्राला अशा प्रकारे चिरायचं आणि त्याचं मांस भाजून काढायचं. काळजावरती दगड ठेवून अब्राहमाने ही आज्ञा झेलली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो आज्ञाधारकपणा बनला. त्या ठिकाणी आपल्या त्या मुलाचं होमार्पण तो करत आहे. पुढच्या क्षणाला जणू काय आपला मुलगा आता ठार होणार इतक्यात परमेश्वर त्या ठिकाणी हस्तक्षेप करतो आणि तो त्या कसोटीला उतरलेला आहे असं त्या ठिकाणी जाहीर करतो. माणसाने आज्ञाधारकपणा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपलं सर्वस्व परमेश्वराला अर्पून देण्याची तयारी. आणि त्याच्यासाठी दुसरं वाचन आपल्यासमोर परमेश्वराचं उदाहरण ठेवतं की परमेश्वर स्वतः आपल्या पुत्राला राखून न ठेवता सगळ्या जगाच्या तारणासाठी ह्या पृथ्वी तलावरती पाठवतो. म्हणून हा जो परमेश्वर आपल्याला अनुकूल असेल तर आपल्याला प्रतिकूल कोण आहे? अशा परमेश्वराच्या आज्ञा पाळणं म्हणजे आपलं स्वातंत्र्य गमावणं नाही, तर त्या स्वातंत्र्याला एक नवी झळाळी जणू काही प्राप्त करून देणं हा त्या आज्ञाधारकपणाचा अर्थ आहे. आज्ञाधारक बनायचं म्हणजे गुलाम बनायचं नाही, तर अधिक स्वतंत्रपणे परमेश्वराच्या आज्ञा पाळत असताना त्याच्यामध्ये आनंद मानायचा. आणि त्यासाठी आता कळस गाठण्यात आलेला आहे शुभवर्तमानामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रूपांतर आहे त्याच्यामध्ये एकूण 7 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे एकांताचा, की 6 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती एकांती जातो. 6 दिवस कसलं प्रतीक आहे? लोकांत. लोकांच्या मध्ये वावरायचं, त्यांची सुखदुःख जाणून घ्यायची, त्यांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांची गाऱ्हाणी ऐकायची, त्यांना स्पर्श करून बरं करायचं. परंतु 6 दिवस, 1 दिवस एकांत. माणसाला लोकांत आणि एकांत ह्यांच्यामध्ये सांगड घालता आली पाहिजे, समतोल साधता आला पाहिजे. फार लोकांतामध्ये राहिल्यानंतर माणूस परमेश्वराला विसरू शकतो. फार एकांत घेतल्यानंतर समाजापासून दुरावू शकतो. ह्या दोन्ही गोष्टी माणसाने एकत्र करणं गरजेचं आहे. येशू त्याचं सुंदर उदाहरण आपल्यासमोर सादर करतो. परंतु येशू एकटा तिकडे जात नाही, आपल्यासोबत 3 प्रेषित घेऊन जातो. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर ती एकट्याने करता येत नाही. फादर ह्यू फोन्सेका मुंबईमध्ये आम्हाला गोरेगाव सेमिनरीमध्ये कुठला तरी क्लास देण्यासाठी आलेले. त्याने त्या ठिकाणी सांगितलं, इफ यू वॉन्ट टू गो फास्ट वॉक अलोन, इफ यू वॉन्ट टू गो फार वॉक विथ अदर्स. म्हणजे तुम्हाला जलद गतीने पुढे जायचं असेल तर एकटे धाव मारत पुढे जा, पण शेवटी तुम्ही एकटे पडणार. परंतु जीवनामध्ये खूप काही गाठायचं असेल तर इतरांना सोबत घेऊन जायचं. म्हणून एकट्याने उचललेली 10 पावलांपेक्षा इतरांबरोबर उचललेलं 1 पाऊल महत्त्वाचं. त्याच्यामध्ये आज्ञाधारकपणे दडलेलं आहे. येशू त्या तिघांना कशासाठी घेऊन जातो? त्याला गरज होती म्हणून नव्हे, त्यांना अनुभव यावा ह्यासाठी. कधी कधी आपण स्वतःची गरज बघत असतो, दुसऱ्यांच्या गरजेचा थोडासा विचार करून बघा, जीवनामध्ये किती सौंदर्य निर्माण होऊ शकतं. 3ऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष रूपांतर, ह्या ठिकाणी त्याचं जास्त वर्णन करण्यात आलेलं नाही, परंतु इतरत्र आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे? त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी आणि त्याची वस्त्रे पांढरी चकचकीत,
पांढरी चकचकीत शुभ्र होणं एवढा भाग आपल्याला सांगण्यात आलेला आहे. चेहरा तेजस्वी होणं हे त्याच्या ईश्वरी स्वभावाचं प्रतीक आणि वस्त्रे पांढरी चकचकीत होणं हे त्याच्या पावित्र्याचं प्रतीक. माणसाला ह्या दोन्ही गोष्टींसाठी आमंत्रण आहे. एकीकडे स्वतःमधला ईश्वरी अंश शोधून काढायचा, ते दिव्यत्व फुलवत राहायचं, त्याच्यासाठी पावित्र्याची जोपासना करायची. शुद्ध अंतःकरण, शुद्ध विचार, शुद्ध वाणी, शुद्ध हृदय, शुद्ध मन, शुद्ध परस्पर संबंध अशा माध्यमातून रूपांतराचा अनुभव माणसाने घेत राहायचं. चौथ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी दोघे सण जुन्या करारातील दिसतात. एक आहे मोशे, दुसरा आहे एलिया. मोशे जो आहे तो नियमशास्त्राचं प्रतीक आहे, एलिया संदेष्ट्यांचं प्रतीक आहे आणि मधोमध येशू त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे नियमशास्त्र आणि संदेष्ट्याची परिपूर्ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दडलेली आहे. जुन्या कराराकडे पाहायचं ते येशूच्या शिकवणुकीच्या नजरेतून. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असा एक जुना करार असतो. बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या असतात. काही गोष्टी माणसाला खूपच असतात, काही गोष्टी माणसाला आतल्या आत उकळी फोडून देत असतात आनंदाची. माणसाने त्याच्यामध्ये अडकून पडायचं नसतं. माणसाने त्यांच्याकडे परमेश्वराच्या नजरेने पाहायचं, त्याचा एक नवीन अर्थ लावण्याचा प्रयत्न करून पुढे जायचं. म्हणून त्या ठिकाणी ते दोघे तिथे दिसलेले आहेत. पेत्राला आता एक विचार सुचतो. हा 5वा टप्पा आहे की आपण इकडे आहोत, बरं आहे, 3 मंडप आपण उभारू. कधी कधी माणसाला असं वाटत असतं की आपण ह्या देवळात आहोत, बरं आहे, इकडे शांत वाटतं, इकडे बरं वाटतं. परंतु हे कशासाठी आहे? विथड्रॉवल इज ऑलवेज फॉर बेटर इन्व्हॉल्वमेंट असं म्हटलं जातं. की असं अलिप्तपणे यायचं, एकांतामध्ये यायचं कशासाठी? पुन्हा एकदा नवीन शक्ती घेऊन नवचैतन्याने जीवनाला भिडण्यासाठी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या पेत्राच्या सूचनेला रेस्पॉन्स देत नाही. त्याला सांगत नाही की चांगली सूचना आहे, आपण इथेच राहू. नाही, आपल्याला खाली गेलं पाहिजे, तिकडे माझ्यासाठी क्रूस वाट बघतोय. म्हणून माणसाने नुसत्या त्या आत्मिक समाधानामध्ये गुरफटून राहायचं नाही. अविलाची संत तेरेसा हिने त्याच्याविषयी आपल्याला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आध्यात्मिक जीवन जगत असताना 3 गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही. पहिली गोष्ट आहे आरोग्य, दुसरी गोष्ट आहे इतरांशी असलेले संबंध आणि तिसरी गोष्ट आहे आपलं कामकाज. प्रार्थना करत असताना ह्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर ती प्रार्थना कामाची नाही. असं अविलाची संत तेरेसा, ती प्रार्थनेची डॉक्टर आहे, तिने आपल्याला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. म्हणून पेत्राने केलेली सूचना येशू मान्य करत नाही. आता 6वी घटना त्या ठिकाणी घडते की एक मेघ येतो, मेघ त्यांच्यावरती छाया करतो. कसलं प्रतीक आहे? परमेश्वराच्या दिव्य उपस्थितीचं. असाच मेघ जुन्या करारामध्ये अरण्यामध्ये भरकटत असणाऱ्या लोकांवरती यायचा. तो मेघ दिसल्यानंतर लोकांना समजायचं परमेश्वर आहे आपल्यामध्ये. देवदूताने मरियेला सांगितलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावरती छाया करील, एखाद्या मेघासारखी छाया. आपल्या जीवनात तो मेघ कुठे आहे तो शोधून काढायचं. थकल्या भागल्या जीवाला विसावा देण्यासाठी परमेश्वराचा दिव्य सहवास, शांतीदायी सुखदायी असा सहवास, तो सहवास त्या ठिकाणी अनुभवायचा. परंतु त्याच्यामधून येणारा जो आवाज आहे 7वा टप्पा, त्यातून वाणी ऐकू आली, हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचं तुम्ही ऐका. ऐका हा जो शब्द आहे आज्ञाधारकपणासाठी केलेला पाचारण आहे. यहुदी समाजामध्ये घर मालकाने एखादा गुलाम जर ठेवला तर त्याला दरवाजाच्या अगदी प्रवेशद्वारापाशी नेलं जायचं. त्या ठिकाणी त्याचे कान आरीने टोचले जायचे आणि मग त्याला आतमध्ये घ्यायचं. अर्थ काय? ह्यापुढे तुझ्या कानावरती माझा शब्द पडणार आहे, तो खाली पडू द्यायचा नाही. आज्ञाधारकपणाचं ते प्रतीक. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, हे मृतातून मी उठेपर्यंत कोणाला सांगायचं नाही. आणि ते सगळेजण शांत राहिले. पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला, मृतातून उठणं म्हणजे नक्की काय? कारण तोपर्यंत पुनरुत्थानाविषयी त्यांना काही कल्पना नाही आहे. परंतु ते शांत राहतात. नंतर मात्र ही बातमी सगळीकडे पसरवितात. कधी कधी माणसाला एखादं गुपित समजतं. एकदा ते गुपित सर्वांना पटकन सांगून मोकळा कधी होतो असं माणसाला होत असतं. त्यावेळेला शांत राहायचं. योग्य वेळ आल्यानंतर
परमेश्वराने आज्ञा केल्यानंतर ते गुपित इतरांना सांगत जायचं. तो आज्ञाधारकपणाचा आत्मा आपणा सर्वांवरती उतरावा, तर एक दिवस नक्कीच आपल्याला देखील तो आवाज ऐकू येईल, तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तू माझी परमप्रिय कन्या आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन.